वीरमणि सिक्खापदं समादियामि सर्वपापस अकरणं कुशलस उपसम्पदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे ब्रह्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपं विशुद्धवानं धम्मं कायेन पश्यति स वेदम्मधरो होति यो धम्मनपमज्जति साधु साधु साधु. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम. मी पुढील सूत्रसंचालन वानखेडे सरांकडे देते अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद ताई. साधू साधू साधू. फार सुंदर पंचशील म्हटलं ताईंनी आणि लयबद्ध शब्दामध्ये लयबद्ध स्वरामध्ये त्यांनी पंचशील म्हटलेलं आहे. त्यांना खूप खूप साधुवाद, धन्यवाद. त्यानंतर आदरणीय अशोक भावरे सर आपल्याला मार्गदर्शन करतील. आजची जी प्रतिज्ञा आहे 6वी प्रतिज्ञा फारच महत्वाची आहे आणि जे आपले सदस्य जे आपल्या त्या कार्यक्रमाशी जोडलेले आहे ते सुद्धा फार त्यांना ह्या धम्मामध्ये आणि त्यांच्या ऐकण्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप रुची घेतलेली आहे. तर त्यांनी जोपर्यंत साहेबांचं ते मार्गदर्शन होत नाही तर त्यांनी मधातून सोडून जाऊ नये. कारण का फार ते मेहनतीनं आपल्याला प्रवचन करतात, प्रबोधन करतात आणि चांगल्या तऱ्हेनं आपल्या भाषेमध्ये समजावून सांगतात. असं प्रवचन, असं प्रबोधन प्रत्येकाला जमत नाही आणि प्रत्येक जण सांगू शकत नाही. कारण का प्रबोधन करण्याकरता खूप सविस्तर माहिती घ्यावी लागते, खूप वाचन करावं लागते आणि त्यानंतर त्यांनी आपल्या भाषेमध्ये सांगायचं असते जेणेकरून आपल्याला त्याचे अर्थ समजले पाहिजे. तर आजची जी 6वी महत्वपूर्ण जी आहे प्रतिज्ञा ती आहे की मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. यावर आदरणीय अशोक भावरे सर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय प्रकाश भावरे सर. धन्यवाद सर. विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महामानव, सर्व महामाता यांच्या विचारांना अभिवादन करून आज इथे उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका या सर्वांना जय भीम. आणि आजचे सूत्रसंचालन करत असलेले आदरणीय माणिकरावजी वानखेडे ज्यांनी अशी सुंदरशी बुद्धवंदना त्रिशरण पंचशील जे घेतले आमच्या ते सुनीताताई, या सर्वांचं कौतुक करून मी आजच्या या विषयाला सुरुवात करत आहे. आताच थोड्या वेळापूर्वी सूत्रसंचालन करताना श्राद्ध पक्ष आणि पुण्यानुमोदन यामधला थोडासा फरक वानखेडे सरांनी सांगितलेला आहे. त्याचाही मी पुढे थोडासा उहापोह करणारच आहे. सर्वांना माझी एक अशी विनंती आहे की हा अतिशय प्रबोधनाचा कार्यक्रम आहे आणि बाबासाहेबांनी अतिशय मेहनत करून, प्रयत्न करून, अभ्यास करून ह्या 22 प्रतिज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत आणि ह्या 22 प्रतिज्ञाचं मी माझ्या परीनं व्यवस्थित लोकांना समजून सांगण्यासाठी मी माझ्या परीनं प्रयत्न करत आहे. आणि हा प्रबोधनाचा कार्यक्रम असल्यामुळे, मनोरंजनाचा नसल्यामुळे थोडी समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून एकदा उपस्थित झालं की शेवटपर्यंत तुम्ही उपस्थित राहावं, समजून घ्यावं आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि
तथागत यांची यावर काय भूमिका आहे हा आपल्याला उपसार करायचा असतो. ही नेहमीची भूमिका आहे. इथे 15-20 जण उपस्थित राहतात, जे दर्दी लोक आहेत, ज्यांना खरंच 22 प्रतिज्ञाचं. आणि जेव्हा मी हे जे युट्यूबवर टाकतो तर जवळजवळ 4-5 दिवसामध्ये 300-350 लोक याच्यावर बघतात. त्यामुळे मी हे उद्या किंवा परवा हे युट्यूबवर येत राहते. तर त्यावेळेसही बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. अच्छा, ठीक आहे. तर आजची जी 6वी प्रतिज्ञा आहे की बाबा मी श्राद्ध पक्ष करणार नाही किंवा पिंडदान करणार नाहीये. आता श्राद्ध पक्ष किंवा पिंडदान म्हणजे काय हे समजून घेण्याच्या अगोदर एक लक्षात घ्या की हा सर्व अंधश्रद्धेच्या कल्पना आहेत. पुरोहित म्हणा, भट म्हणा, यांना पोसण्याचा हा कार्यक्रम आहे. याच्यावर बाबासाहेबांनी ज्यांना गुरु म्हटलेलं आहे, कबीर असतील, महात्मा फुले असतील, यांनी अतिशय कडाडून टीका केलेली आहे. आपले आई बाप जिवंत असताना जिवंतपणे त्यांना लाथा आणि मेल्यानंतर शिरापुरीचा बाता हे काही योग्य नाहीये. मग याच्यासाठी ही प्रतिज्ञा आपणाला समजून त्या अंधश्रद्धेमधून निघून, एका बाजूला श्राद्ध पक्ष आहे, पिंडदान आहे, दुसऱ्या बाजूला आपण आता ज्याला पर्यायी जलदान म्हणतो किंवा पुण्यानुमोदन म्हणतो, मग याच्यामधली भूमिका काय आहे, ह्याही भूमिका आपणाला समजावून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आता श्राद्ध पक्ष किंवा पिंडदान हे दोघही एकाच अर्थाने आलेले आहेत शब्द. हे मेलेल्या माणसाचं, लक्षात घ्या, मृत झालेल्या व्यक्तीच्या जिवंत आत्म्यासाठी केल्या जातात. समजून घ्या बरं थोडस. श्राद्ध पक्ष किंवा पिंडदान हे मृत व्यक्तीच्या जिवंत आत्म्यासाठी केल्या जातात. तो आत्मा सुखी राहावं, तो आनंदी राहावं, तो आत्मा आपणाला आशीर्वाद द्यावं म्हणून हे केल्या जातात. आता मेल्यानंतर आपण कुठे जातो, आपलं काय होते हे कोणालाही माहीत नाही. परंतु हिंदू धर्मामध्ये असं आहे की आत्मा हा जिवंत आहे. माणूस मेला तरी त्याच्यातला आत्मा निघून तो दुसरं शरीर घेतो. आत्मा कधीही मरत नाही, अशी हिंदू धर्मामधली श्रद्धा आहे. मग या ब्राह्मणी हिंदू धर्माच्या मतानुसार आत्मा शरीराबरोबर मरण पावत नाही. तो शरीर सोडतो आणि लगेच तो दुसऱ्या कोणत्या तरी शरीरामध्ये प्रवेश करतो. अर्थात आत्मा हा शरीरापासून वेगळा आहे आणि शरीर हे आत्म्याचा एक पहिराव आहे, वस्त्र आहे, असं याच्यामध्ये, या धर्मामध्ये आहे. आणि म्हणून आपण एक ठराविक काळ त्यांचा असतो श्राद्ध पक्षांचा, त्या काळामध्ये आपल्या पूर्वजाला, आपल्या आई वडिलांना हे पिंडदान करायचं असते. आता लक्षात घ्या, बाबासाहेबांचे पहिले गुरु, ज्यांनी गुरु म्हटलेलं आहे, मार्गदर्शक म्हटलेलं आहे, मोक्षदाता नाही मार्गदाता, ते कोण? तथागत बुद्ध. या तथागत बुद्धांचा आत्म्यावर विश्वास होता का? तर तथागत गौतम बुद्धाचा आत्म्यावर विश्वास नव्हता. आत्मा जर मानला
तथागतांचं काय म्हणणं होतं, आत्मा जर मानला तर त्या संबंधाने अनेक प्रश्न उद्भवतात किंवा निर्माण होतात. मग आत्मा म्हणजे काय? पहिला प्रश्न, आत्मा म्हणजे काय? तो कुठून आला? माणसाच्या किंवा कोणत्याही शरीराच्या मृत्यूनंतर त्याचं काय होतं? हे शरीर सोडल्यानंतर तो कुठे जातो? या सर्वांचे उत्तर ज्यांनी आत्म्याचं अस्तित्व आहे असं मान्य केलेलं आहे, अशा मान्य केलेल्या लोकांना त्यांनी माहिती विचारली, बाबा हा आत्मा कुठे जातो. याशिवाय बुद्धाने आत्म्यासंबंधी अनेक प्रश्न विचारलेली आहे. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो का? जर तो आत्मा आहे, तो जिवंत आहे, तर त्याला कोणता तरी आकार असेल. मग आपल्या शरीराचा मृत्यू झाल्यानंतर त्या आत्मा कुठे गेलेला आहे? त्याला कोणता आकार प्राप्त आहे? हा आत्मा ती व्यक्ती मेल्यानंतर सुखी असते का दुःखी असते? इत्यादी प्रश्न आत्म्यावर विश्वास असणाऱ्या लोकांना बुद्धांनी विचारले. मग हे त्यांची उत्तरं, जी काही उत्तरं दिली त्या लोकांनी, ती उत्तरं अत्यंत विसंगत होती, अत्यंत बालिश होती. आणि बुद्धाला ह्या सर्व गोष्टी प्रत्यास आल्यानंतर बुद्ध स्पष्टपणे म्हणतात की देवातील विश्वास हा ज्या प्रकारे किंवा देवावरील विश्वास हा ज्या पद्धतीने किंवा ज्या भ्रामक कल्पनेतून निर्माण झालेला आहे, त्याच प्रकारे आत्मा सुद्धा ही एक भ्रामक कल्पना आहे. जसं देवाचं अस्तित्व हे भ्राम्य कल्पना आहे, तसंच आत्म्याचं अस्तित्व सुद्धा हे काय आहे? भ्रामक कल्पना आहे. बुद्धाच्या मते आत्म्याच्या अस्तित्वावर, बुद्धाच्या मते काय आहे? आत्माच्या अस्तित्वावर, आत्मा जर असेल, विश्वास ठेवायचा असेल तर देवाच्या अस्तित्वापेक्षाही ते भयंकर आहे. आत्मा जर जिवंत आहे तर मग देव तुम्ही देव का दाखवत नाही? मग देवावर विश्वास ठेवण्यापेक्षाही आत्मा आहे ही अत्यंत भयंकर गोष्ट आहे. मग हा पक्ष कसा काय निर्माण झाला? तर पुरोहित वर्ग यांनी ह्या भ्रामक कल्पना निर्माण केलेल्या आहेत. त्यांनी या भ्रामक समजुतीतून त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे. एवढंच नाही तर या पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व सत्ता गाजवण्याचा अधिकार या पुरोहित वर्गाला मिळालेला आहे. जन्म झाला, त्याचं नाव ठेवणं, त्याचं काय वेगवेगळे कार्यक्रम करणं हे त्याचे आहे. मग त्याचे वेगवेगळे कार्यक्रम चालत राहतात, पूजा अर्चा, कालसर्प. मग मेल्यानंतरही जे काही श्राद्ध असते हे सगळं कोणाकडे आलेलं आहे? पुरोहित वर्गाकडे आलेलं आहे. आत्मा ही काही वस्तू नाही, हे बुद्धाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणून बुद्धाच्या या सिद्धांताला अनात्मवाद असं म्हणतात. आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध बुद्धाने आपला नामरूप सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे. नामरूप ही प्राण्यांची एक सामूहिक संज्ञा आहे. भगवान बुद्धाच्या मतानुसार प्रत्येक प्राणी, मग तो कोणी असो, कुत्रा, मांजर, कोणी असो, प्रत्येक प्राणी हा भौतिक तत्व आणि मानसिक तत्व यांच्या संमिश्रणाचा काय आहे? परिणाम आहे. विज्ञान, लक्षात घ्या आता, विज्ञान कोणत्याही प्राण्यांचा केंद्रबिंदू आहे.
या पृथ्वी तलावर जेवढे काही सजीव आहेत त्या सजीवाचा केंद्रबिंदू जर कोण असेल तर ते म्हणजे विज्ञान आहे. कोणता ईश्वर नाही, कोणता देव नाही, काही नाही, तर त्यांचा केंद्रबिंदू कोण आहे? विज्ञान आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू या 4 तत्वाच्या मिश्रणाने कोणत्या कोणत्या? पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वाच्या संमिश्रणाने जे तयार होते त्याला विज्ञान म्हणतात किंवा विज्ञान उत्पन्न होते. प्राणी जेवढी क्रिया करतो ती विज्ञानाच्या द्वारे अथवा त्याच्या परिणाम म्हणून तो करीत असतो. भगवान बुद्ध यावर अजून म्हणतात की आत्म्याची म्हणून जी जी कार्य मानली जातात ती ती सर्व कार्य ही विज्ञानाद्वारे होत असते. ज्याचे काही कारण नाही असा आत्मा मानणं म्हणजे तर्क विसंगत आहे असं बुद्धाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणूनच आत्म्याचं अस्तित्व धम्माचे अंग असू शकत नाही आणि म्हणूनच आत्मा आहे हे बरोबर नाही किंवा ते धम्माचं अंग आहे याला स्पष्टपणे बुद्ध नाकारत आहे. आणि जिथे आत्माच नाही तिथं पुनर्जन्म नाही आणि जिथं पुनर्जन्मच नाही तिथं स्वर्ग आणि नरकच नाही. मग तुमचे मेलेले पूर्वज स्वर्गात कसे जातील? त्या स्वर्गात गेलेल्या आत्म्याला सुखी ठेवण्यासाठी या श्राद्ध करण्याची काय गरज आहे का? आणि जिथे ईश्वर नाही अशी ती विचार शंकला तयार होते. म्हणून याच्यातून आपण बाहेर पडणं गरजेचं आहे. जिथे ईश्वरच नाही तिथे पुरोहिताची काय गरज आहे? मग ईश्वरच नाही ना, देवच नाही, मग या पुरोहित लोकांची काय गरज आहे? परंतु या पुरोहित लोकांनी आपली गरज भागावी, आपलं रोजचं दैनंदिन व्यवहार चालावं, आपला व्यवसाय चालावं म्हणून ईश्वर आणि आत्मा नावाचं अस्तित्व त्यांनी निर्माण केलं, कल्पना निर्माण केलेली आहे. त्याच काळात त्यांनी पुराणाची रचना केलेली आहे. शरीराच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला सुख लाभावं यासाठी श्राद्धाची, पिंडदानाची कुप्रथा या लोकांनी सुरू केलेली आहे. बाबासाहेब स्पष्टपणे म्हणतात, श्राद्ध संस्कार मृत्यूका संबंधी आहेत, ते केल्याने कोणतेही लाभ होणार नाही. ब्राह्मणाने आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून या श्राद्ध संस्काराची निर्मिती केलेली आहे. पॉइंट, मुद्दा अत्यंत लक्षात घ्या. ज्या ठिकाणी ईश्वरच नाही तर मग स्वर्ग आणि नरक ह्या गोष्टी नाहीत. आणि मग हे लोक या पुरोहित वर्गाने आपला व्यवसाय चालवण्यासाठी या भ्रामक कल्पना सुरू केलेल्या आहेत. श्राद्ध संस्कार हे मृत लोकांसाठी आहे. या लोकांनी केलेला आपणाला कोणताही लाभ होणार नाही. या पुरोहित वर्गाने त्यांच्या लाभासाठी, त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी हा निर्माण केलेला आहे असं स्पष्टपणे बाबासाहेब म्हणतात. यापुढे बाबासाहेबांचे जे आधुनिक जे गुरु आहेत ते म्हणजे महात्मा फुले आहेत, ज्योतिराव फुले. ते काय म्हणतात? श्राद्ध पक्ष आणि पिंडदान या दोन्ही शब्दांचा प्रयोग परस्पराशी संबंधित असला, जरी ते एक असलं तरी एखाद्या म्हणजे बऱ्याच एका वेळेस ज्योतिरावांना असा प्रश्न विचारला होता की श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध म्हणजे काय? ज्योतिरावांनी किंवा ज्योतिबाने त्यावेळेस असं उत्तर दिलं की जे मृत व्यक्ती झालेली आहे, मृत व्यक्तीच्या त्याच्या पितराचं कल्याण व्हावं
त्याच्या पितराचं कल्याण व्हावं म्हणून त्यांच्या मुलाबाळांनी आपल्या मेलेल्या आई वडिलांना मोक्ष मिळावा यासाठी त्या मुलाने या आर्यभट्टांना दान धर्म करावा असा त्याचा अर्थ होतो. काय म्हणतात महात्मा फुले? श्राद्ध म्हणजे जे मेलेले तुमचे जे पूर्वज आहे, आई वडील आहे, त्या आई वडिलांच्या पुत्रकानी त्यांना स्वर्गामध्ये मोक्ष मिळावा म्हणून या पुत्रांनी ब्राह्मणांच्या हाताने किंवा आर्यभटांच्या हाताने पूजा करावी आणि त्यांना दान धर्म करावा असा याचा अर्थ आहे. ब्राह्मणाचा कसब असेल, शेतकऱ्यांचा आसूड असेल किंवा गुलामगिरी असेल, याच्यामधून या महात्मा फुलेंनी याच्यावर चांगलेच आसूड उचललेले आहे. अरे आम्हाला खायला भेटत नाही, आम्ही आमच्या साध्या मुलाला कधी 1 रुपया 2 रुपये खाण्यासाठी देत नाही, पण अशा मेलेल्या त्या व्यक्तीसाठी तुपातला शिरा करतो. त्याने जे जे काही आणायला सांगितलेलं आहे ते आणतो. तो काहीतरी 2-4 मंत्र म्हणतो, सगळंच घेऊन जातो, वरून दक्षिणाही घेऊन जातो. आणि आम्ही सगळे हे कर्ज काढून करतो. हे सगळं थोतांड आहे असं महात्मा फुले म्हणतात. पुढे 200 वर्षापूर्वी त्यावेळेस जातीयता किती होती? त्या काळामध्ये महात्मा फुले असं म्हणतात की या अशा रिकाम टेकड्या ब्राह्मणांनी आपले पोट भरण्यासाठी, रिकाम टेकड्या ब्राह्मणांनी आपले पोट भरण्यासाठी कच्छ पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण यासारखे थोतांड निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये जी दान घेण्याची जी प्रथा इतकी चरम सीमेला पोचली होती त्यावेळेच, म्हणजे अगदी म्हणजे बुद्धाच्या काळापासून अगदी त्यावेळेस काय म्हणतात त्याला, यज्ञ करण्याची प्रथा. या यज्ञामध्ये अत्यंत निरपराधी प्राणींचा बळी दिला जात असे. हजारो प्राणी, गायी, बैली, शेळी, कोंबड्या यांचा बळी दिला जात असे, तूप टाकल्या जात असे, म्हणजे कितीतरी नासाड होत असे. अशा वेळेस त्यावेळेस या वेदाला, या यज्ञाला सर्वात पहिला जो विरोध केलेला आहे तो म्हणजे चावरकानी केलेला आहे, बृहस्पतीनं केलेला आहे, मग नंतर गौतमानी केलेला आहे. बाबासाहेबांनी बृहस्पतीचे काही तर्क मांडलेले आहेत. त्यापैकी एक महत्वपूर्ण तर्क असा आहे, जर बाबासाहेबांचा तर्क आहे, बाबासाहेब असं म्हणतात, जर मृतकाच्या नातेवाईकांना श्राद्ध केल्याने लाभ होत असेल तर यात्रेत जाणाऱ्या व्यक्तीने आपल्या सोबत शिदोरी का न्यावी लागते? जर आपण जे श्राद्ध करतो त्याचा फायदा त्या आपल्या स्वर्गातल्या लोकांना होतो, पितरांना होतो, तर आपण जेव्हा धार्मिक ठिकाणी जातो त्यावेळेस आपल्याला शिदोरी न्यायची काय गरज आहे? तेच पुण्य आपल्यापाशी आलं पाहिजे ना, असं कोण म्हणतात? बाबासाहेब म्हणतात. महाविद्वान चावरकासेन यांच्या आधारावर शूद्र, अतिशूद्र यांच्या मुलामुलीने आपल्या मेलेल्या आई वडिलांच्या नावाने, बघा, शूद्र असतील, अतिशूद्र असतील, जे ब्राह्मणोत्तर वर्ग आहे अशा वर्गाने आपल्या मेलेल्या आई वडिलांच्या नावाने काय करायचं आहे? श्राद्धदान करायचं आहे. मग हा श्राद्धदान करायचं म्हणजे काय करायचं आहे की ब्राह्मणास सुवर्णदान करायचं आहे, सोनं द्यायचं आहे, क्षयादान द्यायचं आहे, छत्रीदान द्यायचं आहे, गोप्रदान म्हणजे काय म्हणतात त्याला, गायी द्यायच्या आहेत, जोडे, असे वेगवेगळे या ज्योतिरावांनी मांडलेलं होतं किंवा त्यांनी सांगितलं होतं.
मग अशा याच्याने त्या मेलेल्या माणसाला काय लाभ होते? म्हणजे ते धन कोणाला चाललंय? या आर्यभट्टांना, या पुरोहितांना चाललंय. मग हे डायरेक्ट, मग हे काय करायले तुम्ही तिथं एक निवेद करायले, 5 पक्वानाचा निवेद करायले. मग तो काहीतरी म्हणतो, हे करतो, आणि मग ते असा शिंपडतो आणि ते जाते स्वर्गात. आणि त्या सगळं केल्यामुळे वरचे तुमचे पितर, तुमचे जे पूर्वज आहेत, ते काय होतात? खुश होतात, आनंदी होतात, असं यांचं म्हणणं आहे. तर मग हे लोक आपल्या मात्या पित्याला वस्त्र करावयास लावून मरण पावल्यानंतर या ब्राह्मणास शय्यादान देण्यात काय अर्थ आहे? या ब्राह्मण वर्गाला नरम बिछाण्यावर का झोपू घालायचं आहे? अरे जिवंत असताना तुम्ही तुमच्या आई वडिलांची किती काळजी घेतलेली आहे? जिवंत असताना तुमच्या आई वडिलांची तुम्ही किती सेवा केलेली आहे? काहीच केलेलं नाहीये. काही काही लोक करतात, त्याच्याबद्दल वाद नाही, पण काही लोक संपत्तीसाठी किंवा त्यांना ते शक्य होत नाही म्हणून आपल्या आई वडिलांचा छळ करतात आणि मेल्यानंतर लोकांच्या नजरेत आपण किती चांगलं आहोत हे दाखवण्यासाठी हे श्राद्ध पक्ष करतात. बऱ्याच वेळेस जिवंत असताना आपल्या उन्हातानामध्ये आई वडिलांना श्रम करायला लावायचे, त्यांना जेवण बरोबर द्यायचं नाही, त्याशिवाय कोणती औषध पाणी द्यायचं नाही, आणि मेल्यानंतर मात्र असे काही करायचं हे बरोबर नाही, असं फुले या ठिकाणी म्हणतात. फुले म्हणतात, तुमचे जे आई वडील आहे जिवंत असताना तुमच्याकडे ठीक आहे, तुम्ही गरीब आहात, काय हरकत नाही, तुम्ही जे काही चटणी भाकर खात आहात त्या चटणी भाकर त्या तुमच्या मेलेल्या आई वडील द्या. जिवंत असताना त्यांच्याशी 2-4 गोष्टी चांगलं बोला, हेच तुमचं कुशल कार्य आहे. मला मोठा अभिमान वाटतो. मी माझी या ठिकाणी स्तुती करत नाही, परंतु माझे जे जवळचे जे काही मित्रमंडळी आहेत, जे नातेवाईक आहेत, त्यांना माहित आहे, माझी आई 6 वर्ष बेडवर होती. तिला खाली उतरता येत नव्हतं. तिचं सगळं संडास, कपडे बदलणं, हे सगळं अगदी करणं, वेळेवर तिला जेवण देणं, तिच्यासाठी 6 वर्ष मी एसटी खात्यामध्ये होतो, तर मी त्यांना आमच्या ड्युटी लावणाऱ्यांना सांगितलं की मला दुपारची ड्युटी देत चला, सकाळी माझी आई बिमार आहे आणि दुपारची ड्युटी, आणि जर शक्य नसेल तर त्या दिवशी मला सुट्टी द्या, परंतु मी आईची सेवा करायची आहे, हे काय मला पुन्हा भेटणार नाही. तर शक्य असणार, तेही मला दुपारची ड्युटी देत होते, दुपारी करायचं, पुन्हा संध्याकाळी जायचं, सकाळी आईचं सगळं करून जेवण देऊन जायचं, पुन्हा संध्याकाळी येऊन करायचं. तर मग तिचे संडास केलेले कपडे धुणं, हे माझा मोठेपणा सांगत नाहीये, परंतु हे जिवंतपणी करा तुम्ही, मेल्यानंतर करण्यात काय फायदा नाहीये, एवढंच सांगणं आहे, दुसरं काही नाहीये. असो, तर फुले असं म्हणतात की तुमचे आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा करा, जे तुमच्यापाशी आहे ते त्यांना द्या. मेल्यानंतर लोक काय म्हणतील, किंवा लोकांसाठी आपले पैसे कर्ज काढून ते असं श्राद्ध पिंडदान काही करू नका, त्यांचे घर भरू नका, असं फुले म्हणतात. मग आता दुसरे गुरु जे अत्यंत टीकाकार, संत कबीर, ज्याला राष्ट्रसंत किंवा बंडखोर संत आपण म्हणू शकतो, अत्यंत बंडखोर संत आहे. हे त्यांच्या एक बालपणाची कथा आहे कबीराचे. ते जिथे शिकायला होते त्यांच्या गुरुला काय झालं की आपल्या पितरांचं श्राद्ध पार पाडण्यासाठी त्यांना गाईच्या दुधाची गरज होती. काय खीर करायची असेल, कबीराला म्हणतात की जा आणि काय कर, मला माझ्या
कर्म पार पाडण्यासाठी मला दुधाची गरज आहे आणि तू काय कर, दूध आण. हा कबीर एक भांड घेऊन जातो. वाटेत त्याला एक मेलेली गाय दिसते. त्या मेलेल्या गायीजवळ ते भांड ठेवतो आणि त्या मेलेल्या गायीला चारा देत राहतो. 1 घंटा होते, 2 घंटे होतात, 4 घंटे होतात, तो काही येत नाही. मग गुरुचं इकडं आता वेळ होत चाललेली आहे. तेव्हा कुठे गेला, काय गेला म्हणून गुरु तिथे येऊन बघतात, तर कबीर आपल्या त्या मृत गायीला चारा देत आहे. उठ, हे चारा खा आणि मला दूध दे. माझ्या गुरुच्या पितरांना मला काय द्यायचं आहे, ते दूध नेऊन द्यायचं आहे, त्यांना श्राद्धक्रम करायचा आहे. जेव्हा गुरु हे ते बघतात आणि त्या कबीराला म्हणतात, हे तू काय करायलास? ते मग सांगतात की मग या गायीला मी चारा देत आहे, मग ती दूध देणं आणि ते आणून दे. गुरुला राग येतो आणि अतिशय ते रागावून म्हणतात, अरे वेड्या, मेलेली गाय कधी चारा खाऊ शकते का? एवढं तुला अक्कल नाही? तेव्हा कबीर शांतपणे, लहानपणीच असताना म्हणतात, शांतपणे म्हणतात, ही आता मेलेली गाय जर चारा खाऊ शकत नाही तर तुमच्या आई वडिलांना मरून आज किती वर्ष झाले आणि ते आज कुठं आहेत माहित नाही, पण तिथं तुम्ही खीरदान कसं काय देऊ शकता किंवा दूध कसं देऊ शकता? त्यांच्या या साध्या बोलण्यामुळे ते गुरु निरुत्तर झालेले आहेत. तर ह्या सर्व अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेतून आम्ही बाहेर पडणं फार गरजेचं आहे. बाबासाहेबांनी उगाच कोणाला आपले गुरु मानलेलं नाही आहे. हे त्या काळामधले अतिशय बंडखोर होते. अंधश्रद्धा, रूढी परंपरेच्या विरुद्ध यांनी नुसतं बोललं नाही तर त्यांनी उठाव केलेले होते. अशा या बंडखोर लोकांना, ज्या समाजात राहणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरेला विरोध करणारे अशा महान व्यक्तीला त्यांनी आपलं मार्गदर्शक म्हणून निवडलेलं आहे. हाच कबीर पुढे मोठा झाला. मोठा झाल्यानंतर त्यांनी श्राद्ध परंपरेविरुद्ध जनमानस तेजवण्यासाठी अनेक काव्य रचले. त्यापैकी एका काव्यामध्ये म्हणतो, जोपर्यंत बाप जिवंत असतो तोपर्यंत त्याचा पुत्र त्याला कोणतेही प्रेम देत नाही, परंतु तोच बाप मेल्यावर तो आपल्या प्रीतीचं ढोंग करतो. माझा बापावर किती प्रेम आहे, माझा बापावर किती स्नेह, असा तो ढोंग करतो. जिवंतपणी बापाला काठीने मारणारा, अन्न न देणारा पुत्र बाप मेल्यानंतर मात्र त्याची राख गंगेमध्ये विसर्जित करतो, पिंडदान करतो. जिवंतपणी आपल्या असहाय्य आई वडिलांशी तो अत्यंत कटू शब्दामध्ये बोलत असतो आणि मेल्यानंतर त्यांच्या नावाने श्राद्ध करत असतो. आणि श्राद्धासमयी एखाद्या कावळ्याने भोजन दान केलं की ते म्हणे वर तिथं जाते. कावळ्याने त्या भाताला किंवा कोणत्या त्या याला शिवलं की ते वर स्वर्गात जाते. याच मला अत्यंत आश्चर्य वाटते. अशा या ढोंगी लोकांवर, अशा या ढोंगी समाजावर कबीराने आपल्या दोह्यातून फार मोठे काय केलेले आहेत, हल्ले केलेले आहेत, त्याच्यावर प्रहार केलेला आहे. आणि म्हणून याच्यातून जेवढं शक्य होईल तेवढं बाहेर निघणं आपण गरजेचं आहे. श्राद्ध क्रमेच्या नावानं हे जे पुरोहित वर्ग आहे ते काय करतात, आपल्याकडून दान धर्म गोळा करतात. असंच एकदा गोविंदरावाने म्हणजे ज्योतिरावाच्या वडिलाने ज्योतिरावाला विचारले, ज्योतिबाच्या वडिलाने ज्योतिबाला विचारलं, शूद्राद अतिशूद्र मृत माता पित्याची गती लावण्याकरिता
धूर्त. आर्यभट्ट ब्राह्मण आपल्या पायाचे तीर्थ पाजून त्यापासून जर दान घेतात तर आर्यभट ब्राह्मण आपल्या मृत मातेपित्याची गती लावण्याकरता शूद्राती अतिशूद्राच्या पायाचे तीर्थ न पिता त्याजला काहीच दान करत नाही. त्यामुळे आर्यभट्टाचे मृत प्रवच कधीच मधीच लोंबत असतील असं मला वाटते. परंतु शूद्राती अतिशूद्रांनी आपल्या मृत मातापित्याची उत्तराई होण्याकरता त्यांनी काय केलं तर ज्योतिबाचं आणि ज्योतिबांच्या वडिलांचा एकदा संवाद झालेला आहे आणि त्या संवादामध्ये महात्मा फुले असं म्हणतात की जे शूद्र आहे, जे अतिशूद्र आहे, आपले मृत आई वडील आहेत, त्यांना स्थिरता यावं, एकाच जन्मामध्ये स्थिर राहावं म्हणून ते काय करतात, आपल्या घरी जे पूजेसाठी आलेले जे पुरोहित वर्ग आहे त्याचं पाय धुतात आणि ते पाणी तीर्थ समजून प्राशन करतात. त्यावेळेस ज्योतिबा पुन्हा एक प्रश्न आपल्या वडिलांना म्हणतात, माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे, ठीक आहे आपण पाणी पितो, मग यांचेही आई वडील मरत असतील ना, या पुरोहित वर्गाचेही आई वडील मरत असतील, मग यांनी ज्यांच्याकडून पूजा करत असतील त्यांचे हे तीर्थ म्हणून पितात का? जर पित नसतील तर त्यांचे पूर्वज कुठंतरी मधामध्येच लोंबकळत असतील ना. हे कसे तर्कशुद्ध प्रश्न आहेत, विचारांना पटणारे प्रश्न आहेत. आम्ही एका कानाने ऐकतो आणि एका कानाने सोडून देतो. मळापासून गणपती तयार होतो, देवीला 8 हात असतात, 10 हात असतात. आम्ही कल्पनेच्या दुनियामध्ये एवढे रंगून जातो की त्या अंधश्रद्धेमध्ये विश्वास ठेवायला जातो. जोपर्यंत आमच्या कबीरासारखे, बुद्धासारखे, फुलेसारखे आमच्या मनामध्ये तर्कशुद्ध प्रश्न निर्माण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर पडू शकणार नाही. शूद्र अतिशूद्र मिता यांचे पित्र मृत्यू होताच भाऊबंद सगळे सोयरे इष्टमित्र त्यांच्या घरी येतात. त्या प्रेताची गती लावण्याकरता त्याची सर्व प्रकारची मदत करतात. त्याबद्दल उत्तराई होण्याकरता मृत मात्या पित्याचे 13व्या दिवशी शक्तीनुसार त्या सर्वांस भोजन देऊन त्या सर्वांच्या गळ्यात पुष्पांच्या माळा घालतात आणि आपल्या शक्तीनुसार सर्वांना भोजन देणे, सर्वांच्या गळ्यामध्ये पुष्पांच्या माळा घालणे आणि शक्य झाल्यास त्यांना काही द्रव्य देणे आणि मोठ्या उल्हासाने जे गरीब आहेत, मुलं आहेत त्यांना काही दान देणे, हे खरं म्हणजे आई वडिलांच्या नावानं श्राद्ध करणं असं होऊ शकते. असं कोण म्हणतात? ज्योतिबा काय म्हणतात की जर बघा आता ही त्या काळची पद्धत, ज्योतिबा याच्यावर पर्याय सांगत आहेत. हे असं काय म्हणतात त्याला पिंडदान श्राद्ध करण्यापेक्षा तुमचं कोणी घरामध्ये आई वडील कोणी जवळचा नातेवाईक वारलेला आहे तर अशा वेळेस तुमचे नातेवाईक येतात, तुमच्या दुःखात मदत करतात, त्या मयताची वाट लावतात. मग अशा वेळेस त्यांची उत्तराई म्हणून 10वा 13वा दिवस तुम्ही साजरा करतात. त्यांनी आपणाला मदत केली म्हणून आपण त्यांना स्वास्त्र भोजन देतो किंवा द्यायला पाहिजे की, आणि आपल्या आई वडिलांची आठवण म्हणून आपण काही गरीब मुलं मुली असतील त्यांना दान देणं गरजेचं आहे, त्यांच्या शिक्षणाची सोय करणं गरजेचं आहे आणि आत्म्यावर विश्वास न ठेवता अशा प्रकारे श्राद्ध कर्म करणे हा एक इहवादी दृष्टिकोन आहे. हे 200 वर्षापूर्वीचं उदाहरण फुले आम्हाला सांगत आहे की अशा तऱ्हेने तुम्ही श्राद्ध पक्ष करू शकता. आई वडिलांविषयीची श्रद्धा तुम्ही अशा रीतीनं व्यक्त करू शकता. आता जसं आता काय म्हणतात त्याला सरांनी म्हणजे वानखेडे सरांनी जो
पुण्यानुमोदनचा जो हे घेतलेला आहे जलदानाचा, तर त्याच्याकडे आपण थोडस बोलूया. बौद्धामध्ये मनुष्य मेल्यानंतर 7, 14, 21, 49 अशा त्या 50 दिवसाच्या आत वेगवेगळ्या विधी केल्या जातात. त्याला पुण्यानुमोदन कार्यक्रम म्हणतात. मग आता लक्षात घ्या, पुण्यानुमोदन आणि श्राद्ध यामधला साम्य काय, फरक काय, हे आपण समजावून घेतलं पाहिजे. ते तिकडं श्राद्ध करतात, पाणी ठेवतात, काहीतरी ते नवस करतात, त्या फोटो समोर त्याला आवडणाऱ्या गोष्टी ठेवतात. आपणही आता 22 प्रतिज्ञा घेतल्यानंतरही आपण त्या नदी किनारी जातो, राख टाकतो. आता ठीक आहे, आता केसाचं मुंडन कोणी बरेच करत नाहीत, परंतु हे प्रकार चालतच राहतात. मग अशा वेळेस भोजन देणं असेल, काय वेगवेगळे कार्य असतील, मग हे आपलं चालू राहते. मग भिक्खू लोक येतात, भिक्खू लोक काहीतरी सूत म्हणतात आणि भिक्खू लोकांना आपण जे काही आपल्या इच्छेप्रमाणे जे काही असेल ते दान देण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्यामध्ये आता थोडासा वाईट प्रथा पडत चाललेली आहे. ती वाईट प्रथा अशी आहे, सर्वच भंतेजी असे नाहीत, परंतु काही भंतेजी तुमच्या समाजामधला जे काय स्थान आहे, तुम्ही किती धनवान आहात त्याच्यावरून ते ठरत आहे. जास्ती धनवान असेल की तिकडे भंतेजी लोक येत आहेत. मग त्यांचे जी धम्मदान देण्याची घेण्याची जी प्रथा आहे, कमीत कमी त्यांना तर चिवर द्यावाच लागते. 2500 5000 अशी ते धम्मदान गोळा करतात. आता याला धम्मदान म्हणायचं का, हा भाग आपण नंतर बघूया. धम्मदान म्हणजे काय आहे. मग अशा रीतीने ते सूत म्हणतात, वेगवेगळे कार्यक्रम करतात, वेगवेगळे धम्मप्रवचन आदरांजली म्हणतात आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपतो. अर्थातच या कार्यक्रमाला श्राद्ध म्हणण्याच्या ऐवजी पुण्यदानाचा किंवा पुण्यानुमोदनचा कार्यक्रम असं म्हणतात. मग या बौद्ध धर्मामध्ये पुण्यानुमोदन समारंभ जो केला जातो तो करणे आवश्यक आहे का, हा प्रश्न पुन्हा निर्माण होतो. असाही प्रश्न निर्माण झाल्यानंतर आता या ठिकाणी माझ्या मताने त्याला होय असं उत्तर देणं गरजेचं आहे. पण कशा रीतीने ते करणं हे आपण बघणं गरजेचं आहे. श्राद्ध, पिंडदान हे आत्म्याला सुखी ठेवण्यासाठी, स्वर्गामध्ये त्याला शांतता मिळावी याच्यासाठी ते काय आहे, श्राद्ध आहे. आणि पुण्यानुमोदन म्हणजे काय, त्याचा गर्भित अर्थ जर बघितला तर जी मेलेली जी व्यक्ती आहे, मृत पावलेली जी व्यक्ती आहे, त्या मृत पावलेल्या व्यक्तीचा, जर माईक बंद करा बाकीच्या लोकांनी, जी मृत पावलेली जी काही व्यक्ती आहे त्याचे जे मूळ पुरुष आहे, त्या मूळ पुरुषापासून जी मेलेली व्यक्ती आहे तिथपर्यंत सर्व पुरुष आणि आता त्यांचा जो वंशज आहे त्या वंशजांनी काय करायचं आहे की आपले हे जेवढे पूर्वज होऊन गेलेले आहेत त्या पूर्वजांनी जे जे कुशल कार्य केलेले आहे, जे जे चांगले कार्य केलेले आहे, त्यांची जी आता मेलेली व्यक्ती आहे त्या व्यक्तीने आपल्या परीनं आपल्या पूर्वजांचं कार्य केलेलं आहे. आणि मी सुद्धा माझा जे मृत म्हणजे वडील असतील, आई असतील, ज्यांनी जे काही कुशल कार्य केलेलं आहे त्या कुशल कार्याला
किंवा पुण्य कार्याला माझं अनुमोदन आहे, नुसतं अनुमोदनच नाहीये, तर ते त्यांचं कार्य मी पुढे चालवण्यासाठी प्रतिज्ञा करत आहे. मी एक संकल्प करत आहे की त्यांचं जे काही राहिलेलं जे अधुरे कार्य आहे, जे कुशल कार्य आहे पण जे अपूर्ण राहिलेलं आहे, ते अपूर्ण कार्य मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन. ते झालं पुण्यानुमोदन. म्हणजे त्यांच्या चांगल्या कार्याला अनुमोदन द्यायचं, नुसतं अनुमोदन द्यायचं नाही, तर ते कार्य पुढे चालू ठेवायचं आहे. मग कसं आहे, माझ्या ऐपतीनुसार मी माझ्या आई वडिलांच्या नावानुसार त्या पुरोहितेला मी काही देणार नाहीये. मी माझ्या काय करेन, माझ्या समाजामध्ये माझ्या ऐपतीनुसार जे काही गरीब विद्यार्थी असतील, जे अनाथ लोक असतील, जे रस्त्यावरचे गरीब लोक असतील, ते मी माझ्या पूर्वजांच्या नावाने मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेन. जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना मी मदत करण्याचा मी काय करेन, प्रयत्न करेन, जेणेकरून या माझ्या जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांचं कार्य पुढे चालू ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. ही आहे खऱ्या अर्थाने पुण्यानुमोदनचं काम. अशा रीतीने जर केलं तर ते करायला काही हरकत नाही. परंतु बोलवणं, पूजा करणं, जे ज्याच्याकडे आहे त्यालाच दान देणं, हे मात्र कितपत योग्य नाही. हे लक्षात घेणं आपण अत्यंत गरजेचं आहे. ज्याच्याकडे मोठी संपत्ती आहे, ते पुरुष आता या जगातून नाहीसे झालेले आहे, ते कधीही आता येणार नाही, तर त्यांच्या नावाने त्या संपत्तीचा उपयोग चांगल्या रीतीने करा. जसं आता सोलापूर जिल्ह्यामध्ये जे जनता नावाचं एक गाव आहे, त्या गावामधला त्या माणसाला एकच मुलगा होता, एकुलता एक, आणि ते 10-12 वर्षाचे असताना तो व्यक्ती म्हणजे तो मुलगा मरण पावला. त्याने काय केलं, त्या 20 एकर मध्ये एक मोठं विहार बांधलेलं आहे. साधी आत्ताची घटना आहे, 1-2 वर्षापूर्वीची. तिथं मोठं विहार बांधलं. अनेक विद्यार्थ्यांना, जे गरीब विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचं कार्य चालू आहे. तर अशा रीतीनं जे अनाथ आश्रम आहेत, बेघर लोक आहेत, अशा लोकांना आपल्या पूर्वजांच्या नावाने किंवा जे मृत पावलेले आहेत त्यांच्या नावाने जर मदत केली तर ते खऱ्या अर्थाने पुण्यानुमोदन ठरेल असं मला वाटते. आता अंगुत्तर निकायच्या छक्के निपितात मरण स्मृतीचा उल्लेख आहे. त्यामध्ये भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षु, मरण स्मृतीची भावना केली असताना महत् फलदायक आणि निर्वाणाला नेणारी होती. ती कशी, तर एखादा भिक्खू दिवस संपल्यानंतर रात्रीचा आरंभ झाला असता तो जसा विचार करतो, पुष्कळ कारणाने मला मरण येणे शक्य आहे, मला एखादा साप, विंचू किंवा शतपती चावेन, त्यायोगी मला मरण येईल आणि मी मरण पावेन, कदाचित मी ठेच लागून मरेन, कदाचित मला अन्न पचणार नाही, अजीर्ण होईल, मी पित्ताने कफाने याचा प्रकोल्प होईल आणि त्याच्याने माझा मृत्यू होईल. समजा आजच्या रात्री मला मरण आले असता, माझ्या मनोवृत्तीमध्ये जे काही गोष्टी शिल्लक आहेत त्याचा नाश करण्यासाठी मला प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी माणसांनी उत्साह बाळग शेवटच्या काळापर्यंत, कारण मरण हे केव्हाही येणारी गोष्ट आहे, म्हणून मरणाचं स्वागत आपण उत्साहाने करायला पाहिजे. परंतु हे मरण येत असताना आपण उत्साहित राहिलं पाहिजे, आपण सावधगिरीनं राहिलं पाहिजे. एखाद्या माणसाच्या वस्त्राने पेट घेतलं, त्याला डोक्यावर आग लागली तर ते विझवण्यासाठी तो जसा प्रयत्न करतो, तसंच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण उत्साह बाळगावा. आता माझा मृत्यू जरी होणार असेल तर माझा मृत्यू होईन तेव्हा होईन, परंतु मी समाजाच्या मदतीसाठी, समाजाच्या उन्नतीसाठी मी प्रयत्न करेन. अशा अंतःकरणाने जर माझी मनोवृत्ती जर राहिली, मी आनंदित राहिली, कुशल मनोवृत्ती मी जर संपादनासाठी मी प्रयत्न केला,
आणि रात्र संपल्यानंतर दिवसाचा जो आरंभ होतो, अशाच रीतीनं ही मरण स्मृतीची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. म्हणजे मरताना लक्षात घ्या, काय सांगते मरण स्मृती गाता, की मरताना तुमच्या मनामध्ये कोणत्याही आसक्ती नसायला पाहिजे, कोणताही लोभ नसायला पाहिजे, कोणतीही इच्छा नसायला पाहिजे. या सृष्टी तलावर मी आलो, जे काही मला आयुष्य लाभलेलं आहे त्या आयुष्य मी सुखा समाधानाने उत्साहानं जगलेलं आहोत. माझ्या ज्या मिळालेल्या आयुष्यामध्ये माझ्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी, माझ्या प्रकृतीसाठी आणि समाजासाठी मला जे जे करता येईल ते मी शक्य केलेलं आहे. आणि असं जर केलं तर तुमचं मरण हे सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. भगवान बुद्धाचा हा जो उपदेश आहे हा भिक्खूंना उद्देशून असला तरी तो उपदेश उपासकांनाही सुद्धा अतिशय लागू पडतो. कारण माणसाचं जीवन हे क्षणभंगुर आहे. आता मी तुमच्याशी बोलत एका क्षणात काही होईल काही सांगता येत नाही. मरण हे क्षणोक्षणी येणार आहे. म्हणून आपली स्मृती नेहमी जागी ठेवावी. काही लोक आळसात राहण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोक उल्हासात, तर काही लोक माझ्यापाशी जे जे आहे, मी तर मरणारच आहे, पण माझ्याजवळ जे जे आहे ते समाजाला देण्याचा जो प्रयत्न करेन तोच प्रयत्न सार्थकी लागणार आहे. मरताना आपल्या मनामध्ये कोणत्याही व्यक्तीविषयी, कोणत्याही प्राणीमात्राविषयी, कोणाही विषयी आपल्या मनामध्ये पापाची भावना नसावी. सर्वांचं मंगल कसं होईल हे आपल्या मनामध्ये असणं ही गरजेचं आहे. आणि अशी भावना जेव्हा निर्माण होईल, खरंच ते पुण्यानुमोदनच्या जो कार्यक्रम होईल त्याला ती व्यक्ती सार्थक ठरेल. हा सर्वात मोठा लाभ आहे. तरीही एक लक्षात घ्या, शेवटी हिंदू धर्मातील श्राद्धदान आणि पिंडदान आणि बौद्ध धर्मातील हा पुण्यानुमोदन हा फार मोठा वेगळा फरक आहे. श्राद्ध पक्ष आणि पितृपक्ष हे मृतकाला, मेलेल्या माणसाला मोक्ष प्राप्ती मिळवण्यासाठी केलेले जातो. तर पुण्यानुमोदनच्या कार्यक्रमामध्ये मरणस्मृती या गाथेद्वारे निब्बाण प्राप्तीसाठी केल्या जातो. म्हणजेच तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या नावाने समाजाचं हित कसं होईल या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबाच्या मतानुसार सर्व प्रेषित, सर्व देव काय करतात, मोक्षांचं आश्वासन देतात. परंतु एक बुद्धच असे आहेत की ते स्वतः म्हणतात की मी मोक्षदाता नाहीये, मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मोक्ष देण्याचं आश्वासन देत नाहीये, मी फक्त मार्गदाता आहे. मोक्ष म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर मोहम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेषितांच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे. मोक्ष म्हणजे काय, हे जे देवपुत्र असतील, प्रेषित असतील, यांच्या पद्धतीने, यांच्या मध्यस्थीने आपला पूर्वज जो नरकात जाणार आहे या लोकांना काहीतरी दान धर्म केलं तर तो नरकात जाणार नाही, तो मोक्ष पदाला जाईल, ही अशी भावना या पिंडदानामध्ये असते. तर निर्वाण, निब्बाण म्हणजे कोणताही राग, लोभ कोणाही विषयी ठेवायचा नाही, सर्व विकारांचा नाश करायचा, असं या बौद्ध धर्मात सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच ज्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे त्यांनी या अशा फालतू पिंडदानाकडे लक्ष द्यायचं नाहीये, पुरोहितांचं खिसा भरायचा नाहीये. आणि जिवंतपणे आई वडील आपले जर जिवंत आहेत, आपले पूर्वज जिवंत आहेत, तर जिवंतपणे तुमच्यापाशी जे काही असेल ते चटणी भाकर असेल तर तुम्ही जे खाता
ते तुमच्या आई वडिलांना द्या, त्यांची सेवा करा. हेच कुशल कार्य आहे. मेल्यानंतर कोणत्याही श्राद्ध पक्षाने तुमचे आई वडील मुक्त होणार नाही, त्यांचा कोणताही मोक्ष त्यांना लाभणार नाही. हे या ठिकाणी लक्षात घ्या आणि ही बुद्धाची शिकवण आपण लक्षात घेऊया. आणि पुण्यानुमोदन म्हणजे जे आज जे बंतजीचं जे चालू आहे त्याच्यातला दुर्लक्षपणा काढून खऱ्या अर्थाने जर आपण केलं तर तेही फळ आपणाला भेटू शकते. आपण मनामध्ये कोणतेही विकार कोणाविषयी द्वेष न बाळगता जर आपणाला मरण आलं तर आपण खऱ्या अर्थाने निब्बाण पदाला जाऊ शकतो आणि तेच खऱ्या अर्थाने पुण्यानुमोदन होऊ शकते. आणि हे जे पिंडदान आहे हे फक्त भटांचं पोट भरण्याचं साधन आहे. म्हणून बाबासाहेब या ठिकाणी ही 6वी प्रतिज्ञा या ठिकाणी व्यक्त करतात की मी पिंडदानही करणार नाही आणि श्राद्धही करणार नाही. आपण शांतपणे या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांची मी ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. धन्यवाद सर, धन्यवाद. फार सुंदर सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आपण. आणि जे आपले उपासक उपासिका बंधू भगिनी असतील त्यांनी पण ग्रहण केलेले असेल. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बुद्धाच्या मृत्यूनंतर 400 वर्षानंतर ज्या काही गाथा सुप्त लिहिल्या गेलेल्या आहे, बुद्धाच्या नावावर बुद्धाचा सहारा घेऊन त्यात अनेक गाथा अनेक सूत्र असे आहेत की त्या तुम्हाला पुन्हा हिंदू धर्माकडे नेणारे आहेत. त्यामध्ये जेव्हा आपण परित्राण पाठ पाहतो त्यामध्ये ज्या गाथा आहे सूक्त आहे, एक आहे तिरोकुडू सूक्त, त्या सूक्ताचं नाव आहे तिरोकुडू सूक्त, आणि दुसरा आहे उत्सव विधी. तर ज्यावेळेस हे पुण्यानुमोदन मध्ये भंतेजी पाली भाषेमध्ये म्हणतात आणि आपल्याला वाटते का भंतेजी फार म्हणजे जाणकार आहे आणि खूप त्यांना पाली भाषेचं ज्ञान आहे. आपण साधू साधू म्हणतो आणि त्यांना जे काही दान द्यायचं आहे ते देतो, परंतु त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही. आता त्याच्यातले 1-2 अर्थ पहा, मी तुम्हाला सांगतो. काय म्हणते, एक 8वी गाथा आहे त्याच्यातली सूक्तामधली, पुन्नमे उदकन वठ्ठ यथा निन्नन पवतती एवमेव इतो दिन्न पेत्तान्न उपकंपती. याचा मराठीमध्ये अर्थ होते की ज्याप्रमाणे उंच ठिकाणावरील पाणी खाली वाहत जाते त्याप्रमाणेच येथे केलेले पुण्य दान प्रेताला प्राप्त होते. आता तुम्ही सांगा की आपल्या घरची जर कोणती व्यक्ती मेलेली आहे, ते मृत झालेली आहे, आपण 1 वर्षानंतर पुण्यदानाचा कार्यक्रम करतो किंवा 10वा दिवस करतो किंवा 13वा दिवस करतो किंवा 3रा दिवस करतो. फोटो समोर 4-5 प्रकारचे फळं आणि चांगले पक्वान्न ठेवतो आणि त्यानंतर त्या अशा प्रकारचे गाथा म्हणून की इथे जे तुम्ही ठेवलेलं आहे, इथे जे तुम्ही फळावर आणि स्वादिष्ट पक्वान्न त्याचप्रमाणे पाणी ठेवलेलं आहे, तर ज्याप्रमाणे उंच ठिकाणावरील पाणी खाली वाहत जाते त्याप्रमाणेच येथे केलेले पुण्य प्रेताला दान प्राप्त होते. आणि प्रेत तुम्ही जाऊन का त्याला नष्ट केलेला आहे, आता प्रेत राहिलं कुठं? प्रेताचं तर कुठेही अस्तित्व नाहीये. जेव्हा आपण पाहतो कुणाच्या सरणामध्ये किंवा त्यांच्यामध्ये आपण जात असतो त्या प्रेत यात्रेमध्ये अंत्यविधीला, तर त्यावेळेस आपल्या समोरच सरण असते, त्याचं पूर्ण राख होऊन जाते. प्रेत राहते कुठं? आणि प्रेत जरी असलं ते खाणार आहे का? ते तर 2 दिवस ठेवलं ते अकडून जाते. 2 दिवस ठेवलं तर अकडून जाते, ते प्रेत कुठं खाणार आहे? परंतु यांचे जे धंदे आहे, मी तर सरळ म्हणतो भिक्खू लोकांचे धंदे आहे की यांना कोणत्याही निमित्ताने का होईना समाजाला भावनिक बनवून त्यांच्याकडून दान कसं घ्यायचं आणि दाने घ्यायचं, तर त्यानंतर ते मागणी करतात का चिवरच पाहिजे. आज चिवर पाहिजे म्हटलं म्हणजे कमीत कमी चिवर जे
1,500 असते, 1,500 पासून तर ते 2-2.5 हजारापर्यंत जाते. आणि त्यानंतर फळावर असते आणि त्यानंतर पैसाही पाहिजे आणि त्यानंतर जे कोणी तिथं आपले नातेवाईक ऐकण्याकरता येतात, मौल्यातले निमंत्रित पाहुणे, ते सुद्धा ते भावनिक होऊन दानामध्ये पैसे टाकतात. असे करून ते कशी आपले 1,500-2 हजार रुपये जमा करून घेऊन जातात. परंतु आपण त्याचा अर्थ समजत नाही, कोणी असं विचारत नाही की भंतेजी तुम्ही जे सांगितलं का उंच ठिकाणावर पाणी ज्याप्रमाणे खाली वाहत जाते त्याप्रमाणे हे केलेलं पुण्यदान प्रेताला कसं पोहोचणार आहे. एकही व्यक्ती विचारताना दिसत नाही, एकही नाही. आणि जेव्हा तो आपण विचारत नाही तेव्हाच त्याचं भावते, म्हणजे त्याला त्यापासून सुटका मिळते, त्याला तो एक प्रकारचं ते त्याला समर्थन केलं जाते. आणि म्हणून आपण जेव्हा कधी कोणत्याही कार्यक्रमात जातो तर एकतर आपल्याला माहित राहत नाही, हा तर भाग ठीक आहे, आणि माहित नसल्यामुळेच ते लोक जे आहे आपल्याला असे भावनिक बनवतात. आणि जे त्यांचे जे धंदे आहे, जे अगोदर ब्राह्मण समाजातील पुरोहित करत होते तेच धंदे आपल्या समाजातील हे तथाकथित भिक्खू हे सुद्धा करतात. काय म्हणतात त्याच्यामध्ये, त्याचे अर्थ पहा कसे आहे की ह्या सूत्रानुसार एक म्हणजे फार महत्वाचे आहे आणि लक्षात ठेवण्याजोगं आहे की ह्या सूत्रानुसार लोभामुळे प्रेत योनीत, हे पहा तो मेल्या तरी पण त्याला लोभ आहे म्हणतात. म्हणजे त्या लोभामुळे काय झाला, तो मेल्यानंतर प्रेत योनीत गेला. प्रेत योनीत उत्पन्न आपल्या संबंधित जीव नातेवाईकांनी पुण्य करावे. म्हणजे जे माझे जे नातेवाईक आहे ते मी आता प्रेत योनीत गेलेला आहे आणि त्यासाठी त्याने जे म्हणजे आपले जे जिवंत जे त्याचे नातेवाईक आहे ते प्रेताचे, तर तो प्रेत अशी तो इच्छा करते की माझे जे नातेवाईक धर्तीवर जिवंत आहे त्यांनी मला दुर्गतीतून मुक्त करण्याकरता पुण्यानुमोदन करावं. म्हणजे किती रे मूर्ख बनवण्याची कला आहे. आणि हे कोणी लिहिलं बरं? बुद्धाच्या मृत्यूनंतर हे एवढी म्हणजे या ठिकाणी भेसळ केलेली आहे, तरी आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांच्या लक्षात का बरं येऊ नये. आणि म्हणूनच त्या अंधश्रद्धेतून आपण निघालो पाहिजे. अजूनही आपण प्रेतात्मा, पुण्यानुमोदन, पिंडदान आणि दान दक्षिणा म्हणून जे काही आपण करतो, श्राद्ध पक्ष वगैरे करतो, ह्या सर्व अंधश्रद्धा आहेत. ह्या अंधश्रद्धेतून बाहेर निघालं पाहिजे. म्हणून आपण आपल्या समाजाला आणि ज्या कोणाचा याचा अभ्यास आहे किंवा थोडं बहुत त्यांना मार्गदर्शन करता येते त्या लोकांनी समाजाला जागृत केलं पाहिजे. मी अनेकदा अशा ठिकाणी जात असतो जेव्हा मला बोलवतात, तर त्या ठिकाणी मी पाहतो असे कार्यक्रम घेतले जाते आणि भिक्खू ह्या सर्व जे करतात माझ्या समोरच करतात. आता मी त्या ठिकाणी एक प्रकारचा एक लाचार होऊन जातो, असा मला बेबस होतो मी त्या ठिकाणी. कारण की ज्या घरी असे कार्यक्रम केले जाते तर ते कार्यक्रम करतेवेळी ते फोटो वगैरे ठेवतात आणि सर्व करतात आणि ते गाथा म्हणतात असे. आता सांगा त्या ठिकाणी तो एक दुःखद स्मरण करण्याचा दिवस असतो. आणि त्या ठिकाणी जर समजा मी जर शहाणपण सांगितलं तर त्या लोकांना कधीही खपणार नाही. ते लोक हेच म्हणतील का आम्ही कोणत्या दुःखामध्ये आहो, आमच्या घरच्या व्यक्तीच्या जाण्यामुळं आम्ही त्याचं स्मरण करत आहोत आणि हा व्यक्ती आपली तिथं सांगून राहिला, स्वतःचं ज्ञान सांगून राहिला. तर असं माहित असताना सुद्धा म्हणजे तिथे एक तर शांत बसावं लागते, नाही तर मग तिथून निघून यावं लागते. तर मग काय, मी तिथून बसत नाही, कारण का तसं माझ्यानं सहन होत नाही. मी ते जागा सोडतो आणि तुमचं काय जे चालू आहे ते चालू द्या. तर अशा प्रकारे त्यांचा गोरखधंदा एक प्रकारचा आहे, पैसा गोळा करण्याचा हा चालू राहतो. तर ह्यापासून आपण कसं मुक्त झालं पाहिजे आणि त्या मुक्त होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, म्हणून बाबासाहेबांनी फार बुद्धाचा जो आहे आपल्याला फार महत्वाचा आणि खूपच सुंदर असा धम्म आपल्याला दिलेला आहे. परंतु बुद्धाच्या मृत्यूनंतर त्यामध्ये इतकी काही भेसळ केलेली आहे. त्या 84,000 सुक्त जे आहे गाथा आहे त्याच्यामध्ये 82,000 बुद्धाच्या आणि 2,000 जे आहे ते भिक्खूंच्या आहे. आता आपल्याला हेच पता नाही चालत का बुद्धाच्या कोणत्या आणि भिक्खूंच्या कोणत्या. तर आपण सरसकट सर्व समजतो की हे सर्व बुद्धाचे आहे आणि म्हणून आपण त्यावर कोणी प्रयत्न करत नाही आणि विचारतही नाही. आणि विचारत नसल्यामुळं जे चालता जो धंदा आहे ते पहिले जे ब्राह्मण पुरोहित करत होते, आपल्यासाठी नव्हते करत, तरी ते दुसऱ्या समाजासाठी करत होते, तेच आता पुरोहित म्हणजे आपल्या समाजामध्ये जे आहे भंते बनवून आपल्या समाजाला भावनिक बनवून तोच धंदा त्यांचा चालू आहे. आणि म्हणून अशा धंद्यातून, अशा अंधश्रद्धेतून आपल्याला जर सुटका करून घ्यायची असेल तर आपण स्वतःच
आपण त्यावर जागरूक झालं पाहिजे आणि अशा अंधश्रद्धेतून निघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजचे मुख्य प्रवक्ते आपले आदरणीय अशोक भवरे सर फार अभ्यास करतात आणि अभ्यास करून आपण सर्वांना मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनातून आपल्याला ज्ञानाची माहिती होते, आपल्याला सुद्धा लाभ होतो आणि म्हणून मोठ्या उत्सुकतेने आपण त्यांचं प्रवचन ऐकत असतो आणि त्यामुळे सुद्धा आपला लाभच आहे एक प्रकारचा. तर त्यासाठी मी त्यांना मनापासून खूप धन्यवाद देतो की साहेब खूप मेहनत करतात, खूप परिश्रम घेतात आणि त्यानंतर परिश्रम घेतल्यानंतर आपण त्यांचं धम्म प्रवचन ऐकतो आणि त्यांना लाभ होतो, आपल्याला लाभ होतो, समाजाला लाभ होतो. परंतु आपण पाहतो की जेव्हा कधी आपण या ठिकाणी हे प्रवचन ऐकण्याकरता जमा होतो तर एकत्र येतो, तर त्यामुळे होते काय, जेवढी जी आपल्याला सदस्य संख्या असायला पाहिजे ती सदस्य संख्या नसते. कारण का हा काही मनोरंजनाचा कार्यक्रम नाही आहे, हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. तरी जेवढे काही या ठिकाणी येतात खरोखरच ते फार एक उत्सुक असतात, धम्माचे श्रवण करणारे असतात आणि त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. ते आपला अमूल्य वेळ त्या ठिकाणी घालवतात आणि आपले आदरणीय अशोक भवरे सर जे मेहनतीनं परिश्रमानं ते त्यावर अध्ययन करून आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्यामुळं आपण सर्वांचा लाभ आहे. तर पुन्हा एकदा मी अशोक भवरे सरांचा आभार मानतो आणि आजचा जो कार्यक्रम आहे तर ह्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाच्या आधी जे लोक या ठिकाणी उपस्थित असतील, उपासक उपासिका बंधू भगिनी, ज्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका, संशय, प्रश्न निर्माण झाला असेल त्यांनी अवश्य विचारावा. कारण की त्यामुळे होतंय काय की ज्या काही आपल्यामध्ये ज्या स्पष्ट झालेल्या नाही, कारण का मनामध्ये बोलता येत नाही प्रवचन चालू असताना, तर त्यांची जी शृंखला आहे, जे लिंक आहे ते तुटते. तर त्यामुळं त्यांचं प्रबोधन झाल्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या काही प्रश्न शंका निर्माण होतात त्यांनी प्रश्न विचारावे, जेणेकरून तुमच्या मनाचं समाधान व्हायला पाहिजे आणि तुमचं समाधान झालं तर आम्हाला पण समाधान मिळते की आमचा जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमाला चांगले लोक प्रतिसाद देतात, प्रश्न निर्माण करतात, तर त्यामुळे आम्हाला फार समाधान मिळते. तर ज्या कोणाच्या मनामध्ये प्रश्न, संशय, शंका निर्माण झाली असतील त्यांनी प्रश्न विचारावा. कृपया ज्यांच्या कोणाच्या मनात प्रश्न निर्माण झाला त्यांनी प्रश्न विचारा. एक मिनिट सर, आताच तुम्ही सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या की जसं आपणाला कबीरांना जे प्रश्न पडलेले आहेत, फुलेंना जे प्रश्न पडलेले आहेत, बाबासाहेबांना जे प्रश्न पडलेले आहेत, ते प्रश्न आपल्यामध्ये निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जेव्हा पुण्यानुमोदनचा जेव्हा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी जेव्हा आता ठीक आहे, आता एखादी व्यक्ती धनवान असेल मग तो पूर्ण भिक्खू संघाला बोलवतो, भिक्खू संघाला चिवरदान येते ते त्याच्या धनिकपणानं तो चालत असेल. परंतु एखादी व्यक्ती गरीब असेल, काहीच ऐपत नाहीये, दुःखात आहे, तर अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस त्या ठिकाणी भंते सुद्धा यायला तयार नसतात, तिथं दान मिळत नाही त्या ठिकाणी. ही शोकांतिका आहे. खरं म्हणजे अशा वेळेस आपण त्या दुःखात सहभागी होणं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरी एक अनिष्ट प्रथा आहे, आम्ही आता जातो की आता भंतीजी असं बोलण्याच्या अगोदरच 2 मिनिटं आम्हाला बोलायचं आहे आणि मग ते पुण्यानुमोदन म्हणजे काय आहे, दान घेणं म्हणजे आहे का, चिवर घेणं म्हणजे ते घेताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये जर काही भावना निर्माण झाली असेल तर ते जागृत व्हावं लागते. तर दुसरी एक अंधश्रद्धा अशी आहे की मेल्यानंतर त्या मेलेल्या व्यक्तीच्या जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकाला काय आहे ही अंधश्रद्धा आपल्यामध्ये सुद्धा आहे बरे. तो प्रकार आम्ही बंद पाडण्याचा प्रयत्न चालू आहे, याच्यामुळे आम्ही कधी कधी कडवट होतो. तर तो प्रकार असा आहे की एक कुठेतरी 100-150ची साडी त्या बाईला द्यायचं, 15-20 रुपयाची एक दस्ती द्यायची, ती एकदा घालतीन फेकून देते. अरे खरंच त्या मेलेल्या व्यक्तीविषयी जर तुम्हाला कनवळा असेल तर तिथे गोळा झालेले काय जे असतील त्यांनी थोडेसे आर्थिक दान गोळा करावं, कारण ते आधीच दुःखामध्ये दवाखान्यामध्ये त्यांचा पैसा गेलेला असतो. तो पैसा गोळा करून जर त्यांना दान देता आलं, जे गरीब व्यक्ती असतील ते, बरं
उगाच कोणालाही नाही. तर अशा असहाय्य गरीब व्यक्तींना जर दान दिलं आणि मग तो श्रीमंत असो की गरीब असो, असे कपड्यांचं वाटप करण्यापेक्षा त्या घरच्या लोकांना तुम्ही घेऊन या. त्यांना 2-4 दिवस तुमच्या कुटुंबामध्ये सहभागी करून घ्या. म्हणजे ते काय होईल, थोडंसं दुःख निवारण होण्याचा प्रयत्न होईल. आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या, की श्राद्धदान, पिंडदान करणे म्हणजे हे कोणाचं तरी पोट भरणं आहे. आणि बुद्धाचं जे आता जसं वानखडे सरांनी सांगितलं, हे बुद्धाच्या नंतरचे हे काही लोकांनी आपल्यामध्ये अंधश्रद्धा घुसवलेले आहेत. जे भंतेजीवर हे जे तर आपण बुद्धाचे अनुयायी आहोत, आपण आंबेडकरांचे अनुयायी आहोत. तर आणि बुद्धाने जो आम्हाला एक सुंदर हे दिलेला आहे, संदेश दिलेला आहे, अत्तदीप भव. स्वतःचं ज्ञान स्वतः जागवायचं आहे. आणि आपल्या मनाला जर पटत असन तर हे करायचं आहे. फक्त शेवटचा संदेश असाच राहील, की जिवंत असतील तोपर्यंत तुमच्या आई वडिलांची सेवा करा. मेल्यानंतर असं श्राद्ध पिंडदान करणं काही फायद्याचं नाही, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. धन्यवाद. फार सुंदर सर, फारच छान. जो शेवटचा जो संदेश दिला, फारच सुंदर संदेश दिलेला आहे, की जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची जेवढी सेवा होईल तेवढी करायला पाहिजे. आणि ते सर्वात फार मोलाचं आणि फार कुशल कर्म आहे. याशिवाय दुसरं कोणतेही कुशल कर्म होऊ शकत नाही. परंतु शोकांतिक आहे की जोपर्यंत जिवंत असतात तोपर्यंत दुर्लक्ष करतो. आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर आपण खूप काही म्हणजे आपल्या क्षमतेप्रमाणे खूप दाखवतो की मी माझ्या आईवडिलांसाठी काय करीत आहो. पण तू ते सर्व व्यर्थ आहे. जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहे तोपर्यंत खूप सेवा करा. तुम्ही स्वतःचं उदाहरण दिलं आणि ते उदाहरण फार खरोखरच म्हणजे प्रशंसनीय आहे. आणि प्रबोधन त्यावरून ध्यान घेण्यासारखं आहे की लोकांनी खरोखर कशी सेवा केली पाहिजे आपल्या आई वडिलांची. त्याचं तुम्ही जिवंत उदाहरण तुम्ही स्वतःच सांगितलं. खूप छान, धन्यवाद सर. अजून कोणाच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाला असेल त्यांनी जरूर प्रश्न विचारावा. आपले आहेच 5-6 जणी आहे अजून विचारण्यावाले, किंवा असतील त्यांच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाला असेल तर जरूर विचारावा. कोणाला प्रश्न विचारायचा आहे? कोणाला प्रश्न विचारायचा विचारा, किंवा कसं वाटतं कार्यक्रमामध्ये काय बदल करायचा असेल ते सांगा. हा बोला ताई, बोला. आपल्या पूर्वजांचा स्मृती दिन कसा साजरा करावा? हा, आता हा ज्याच्या त्याच्या आर्थिक पाठबळावर आहे तो अवलंबून. किंवा तुम्ही गरीब जरी असलं, असहाय्य जरी असलं, तर तो स्मृती दिनानिमित्त आपण आपल्या घरी त्यांच्या ज्या काही कुशल कार्य आहेत त्या कुशल कार्याला उजाळा द्यायचा आहे. आणि त्या कुशल कार्याला उजाळा देत असताना आपण जे काही बोललं असतील, नातेवाईक पाहुणे बोलले असतील, तर त्यांना आपल्या परीनं भोजन द्या. आणि शक्य होईल तेवढं अनाथ आश्रमाला किंवा गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. ते खऱ्या अर्थाने स्मृती दिन साजरा होईल असं मला वाटते. फार छान सर, फार छान, फारच सुंदर, फार सुंदर. आणि स्मृती दिन जर आपल्याला खरोखरच एक साजरा करायचा असेल तर जरूर करा. पण तुमच्या जवळ तुमची तेवढी क्षमता आहे का? कारण काय कसंही केलं तरी जर समजा आपण त्या निमित्तानं आपण गोडधोड किंवा काही ना काहीतरी आपण पंचपक्वान्न आपण लोकांना देऊ, तर त्यासाठी सुद्धा खर्च येतो. तर तुमची जी क्षमता असेल त्या क्षमतेनुसार करा. आणि जर क्षमता नसेल तर तुम्ही आपले जे घरचे बंधू आहे, आपले जे अगदी जवळचे नातेवाईक आहे त्यांना बोलवा. काही दुसऱ्यांना बोलवण्याची काही आवश्यकता नाही. विनाकारण खर्चच आहे ना शेवटी तो. परंतु जर आपला बंधुभाव आणि जो संबंध आहे, स्नेह संबंध जर आपण कायम ठेवतो म्हटलं तर ह्या निमित्तानं खूप चांगलं निमित्त आहे ते. त्या निमित्तानं आपला जवळच्या एकदम जवळच्या नातेवाईकांना बोलवा. पण तो तुम्ही म्हणाल का नाही मला अजून थोडं जास्तच करायचं आहे, ते तुमची इच्छा आहे. तुमचे शेजारी आहे, तुमचे अजून जो कोणी आहे मौल्यामध्ये राहतात तर आरामाने 5-50 लोक जमतात. आणि 5-50 लोक जमणे म्हणजे 4-5 हजार रुपये खर्च आहे. जर तुमची क्षमता असेल तर करा. परंतु जे फालतूचं जे आहे त्यामध्ये जे म्हणजे गाथा आहे किंवा तुम्ही इथं केल्याने इथं स्मरण केल्यानं किंवा त्यांच्या नावानं दिल्यानं तुमचे जे स्वर्गात गेलेले किंवा नरकात गेलेले आहेत त्यांची सुटका होईल किंवा त्यांची मुक्ती होईल, तर असं काहीच नाहीये. परंतु तुम्हाला करायचं आहे, तुम्ही जरूर करा. तुमच्या मनाला पण समाधान मिळालं पाहिजे. तर शेवटी जे आदरणीय अशोक भाऊ सरांनी खूप छान उत्तर दिलेलं आहे. अजून कोणाला विचारायचा प्रश्न?
वानखेडे साहेब, सर बोला सर. आता ताईनं प्रश्न विचारला की पुण्य अनुमोदन कसं करायला पाहिजे. हा, स्मृती दिन कसा साजरा करायचा. हा, आता खरं म्हटलं तर ना, ज्यांना अन्नाची आवश्यकता आहे त्यांना अन्न देण्यात काही अर्थ नाहीये. अन्नदान आपण म्हणतो, पण अन्नदान कुणाला द्यायला पाहिजे? ज्यांना आवश्यकता आहे, बहुत बढिया. त्यांना अन्नाची गरज आहे, त्याला तुम्ही अन्नदान करा. आता मी बरेच वेळेस ना माझ्या वडिलांच्या याच्या वेळेस मी जे ह्याच्यामध्ये अनाथ मुलं आहेत, अनाथ मुलांना मी जाऊन त्यांना अन्नदान केलेलं आहे. त्यांना लागणारं जे साहित्य आहे मी स्वतः दिलेलं आहे. कधी कधी दिवशी सुद्धा वाढदिवस साजरा करत असताना आम्ही हॉटेलमध्ये कधी साजरा केलेला नाहीये. तर ते पैसे ज्यांना खरंच आवश्यकता आहे, पैशाची आवश्यकता आहे, वस्तूची आवश्यकता आहे, तर असे जर आपण जर दिलं ना तर त्याला वेगळं होतंय. आपण पुण्य अनुमोदन म्हणतो. म्हणजे पुण्य हे धम्मामध्ये नाहीयेच. आपल्या पहिली गोष्ट, पुण्य हा शब्दच धम्मामध्ये नाहीये. कारण का पुण्य आणि पापचा हा जो संदर्भ आहे तो हिंदू धर्मामध्ये आहे साहेब. आतापर्यंत जसं वानखेडे सर म्हणले की मी काही ठिकाणी जातो आणि मग मला त्या भावनिक याच्यामुळे मला स्तब्ध बसावं लागतंय. आणि आम्हाला सुद्धा असे अनुभव आलेले आहेत की मला वाटतं मी दुपारीच बोललो होतो की आमचे साडू एक्सपायर झाल्यानंतर मला ते त्यांची राख आम्हाला टाकावं लागली, कारण त्यांची मुलं लहान होते आणि मला नाविलाज द्यावं लागलं. आणि ज्यावेळेस विसर्जन केलं त्यावेळेस माझ्या पायाला सगळं खाली हाडकच लागत होते आणि सगळे डोक्यामध्ये माझ्या अगदी राख निघून गेलेली होती, म्हणजे बुडलो होतं. म्हणजे आपण जे आहेत ना की कोणाच्या तरी भावना जपण्यासाठी आपण ते कार्य करीत असतो खरं म्हटलं तर. आणि मग आपण त्याला विरोध करायला गेलं तर मग ते आपल्याला समाजविरोधी म्हणून आपल्याला हेटाळणी केली जाते वास्तविकता. तर ही ज्या गोष्टी येतात तर आपल्याला बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून जर आपण जर विचार केला तर असं मला वाटतं की तळागाळामध्ये आज एवढे गरीब लोक आहेत, त्यांना अन्नाची आवश्यकता, वस्त्राची आवश्यकता आहे. तर हे जे अन्न आणि वस्त्र आहे, आपण जे भिंतीला चिवर देतो, खरं म्हटलं तर आपण जर अभ्यास जर केला तर भिंतीला फक्त 3 चिवरची आवश्यकता असते आणि ते 3 चिवर असताना दुसरं चिवर घेण्याचा त्यांना अधिकार नाहीये. म्हणजे माझ्या वाचण्यात आलेलं आहे. कारण त्याची सुद्धा एक तथागतांनी सिस्टीम दिलेली आहे. आणि मग आपण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी एक महिन्यामध्ये 2-2, 3-3 ठिकाणी त्या बंदीला चिवर दिले जाते. मग ते चिवर केले काय जातात ते? मग त्या चिवरपेक्षा ज्यांना जे आज म्हणजे तळागाळामध्ये लोक आहेत त्यांच्या मुलांना शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, पुन्हा कपड्याचा प्रश्न आहे, दैनंदिन जीवनामधल्या त्यांच्या अडीअडचणीचा प्रश्न आहे. तर अशा लोकांना आपण स्मृती दिवशी जर आपण जर त्यांना लागणाऱ्या वस्तू, पैसे नाही, बरेच लोक काय होते तर की मला स्वतःला अनुभव आलेले तर की मी एक वेळेस हॉस्टेल जाताना एक बाई म्हटली की माझ्या मुलाला आवश्यकता आहे मेडिसिनची वगैरे. तर तिने मला पेपर दाखवला. मी म्हटलं तुला पाहिजे ना? तर म्हणलं मेडिकलवर घेऊन गेलो. त्यांना म्हटलं हे मेडिकलच्या औषध द्या, पण म्हणलं परत घेऊ नका म्हणलं. कारण ते काय म्हणणार, आम्ही गेलं की तिथून म्हणणार की नाही डॉक्टरने परत करायला सांगितलंय आणि तुझ्या समोर सांगितलं तुला पाहिजे तर घेऊन जा, कारण दुसरा मेडिकल वाला घेत नाहीये. तुला आवश्यकता आहे ना तर त्या आवश्यकतेनुसार त्यांना मदत करणं आपलं म्हणजे गरजेचं आहे. तर आपण म्हणजे इमोशनल होऊन कोणती गोष्ट कुणाला जर करत असेल तर आपल्याला ते धर्माच्या विरोध आहे. कारण का तथागतांनीच आपल्याला सांगितलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याचं पोट भरलं त्याला जर आपण जर देण्याचा प्रयत्न केला तर तो म्हणतो मला
कामा नाही. चला, ताई पण लेफ्ट झालेल्या आहेत. आणि वेळ पण भरपूर झालेला, 8:30 9:30 झाले. तर मी थांबतो. सर्वांना लाभ देतो असं मी करतो. धन्यवाद धन्यवाद सर. आजचा जो आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम, तो आभार प्रदर्शन आहे, आपले आदरणीय वामन नील सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय वामन नील सर. आजचा जो विषय होता, हॅलो, आता कोणीतरी एका हँडवर हात वर केलेला आहे. त्यांचा काही प्रश्न आहे मला वाटते. बोला, प्रश्न करा. हॅलो, बालकृष्ण सर. हो, बालकृष्ण सर आहे मला वाटते. ते प्रश्न करा सर, तुमचा हात वर आहे. हॅलो, बालकृष्ण साहेब बोला. माईक बंद आहे त्यांचा. तुमचा माईक बंद आहे. माईक चालू करा तुम्ही. बालकृष्ण सर, तुमचा माईक बंद आहे. लेफ्ट झाले. चला घ्या. वामन सर, आभार प्रश्नाचा कार्यक्रम. नील सर. वामन सर, माईक अनम्यूट करा. वामन सर, माईक अनम्यूट करा. आजच्या 22 प्रतिज्ञाच्या कार्यक्रमामध्ये जे प्रतिज्ञा साधी होती, यावरती भोळे सरांनी इतकं उत्कृष्ट माहिती सांगितली की म्हणजे जबरदस्त माहिती त्यांनी सांगितली. इव्हन त्यांचे बाबासाहेबांचे गुरु जे संत कबीर यांचं सुद्धा एक उदाहरण दिलं त्यांनी, त्या गायीच्या संदर्भात जे आहे. आणि महात्मा फुलेंचं सुद्धा त्यांनी उदाहरण दिलं. आणि बाकी गाथा जी आहे, गाथा सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि उत्कृष्ट ते माहिती इतकी अभ्यासपूर्ण सांगतात की त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं शब्द पुरत नाही. त्यामुळे त्यांचे आभार. आणि याबाबत पुन्हा माणिकरावजी वानखेडे साहेब हे सुद्धा बुद्ध धम्म त्यांचे संदर्भ देतात. आता एक भेसळ झालेला आहे आणि त्याचा जो विस्तृत माहिती देतात त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच बनसोडे साहेब टेक्निकल आहे आणि ते सुद्धा यामध्ये सहभाग आणि इतर सुद्धा सहभाग झालेले खरं तर खूप उशीर झालेला आहे. आणि त्याच्या मी सगळ्यांचे उपस्थितांचे आभार मानतो. आणि हा माईक मी वानखेडे साहेबांकडे सुपूर्द करतो. सर्वांना जय भीम. धन्यवाद सर, धन्यवाद. फार छान. आजचा कार्यक्रम फार उत्कृष्ट झालेला आहे. ज्यांना प्रश्न विचारण्याची इच्छा